नमस्कार. साधू बोध झाला, नुरोनिया ठेला, ठाईचं मुराला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैसी. मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी, संगती सज्जनी, हरी दिसे जनी आत्मतत्वी. या अभंगाचं आपण आता चिंतन करूया. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला इथे काय सांगतायत की साधूचा, संतांचा, सद्गुरूचा बोध हा सर्वांनाच होतो. उपदेश ते सर्वांनाच करतात, पण हा जो उपदेश आहे तो अनुभवणारी आणि तो बुद्धीच्या बळावर समजून घेणारी लोक ही वेगवेगळी आहेत. दोन प्रकारची लोक असतात. एक म्हणजे बुद्धीच्या बळावर झालेला बोध समजून घेतात, तर्काने समजून घेतात, आणि दुसरी म्हणजे प्रत्यक्ष अनुभवतात. पण त्याही आधी आपल्याला इथे हे लक्षात घ्यायचं आहे की साधुत्व म्हणजे काय, संतत्व म्हणजे काय. फक्त भगवे वस्त्र परिधान करणं किंवा पिवळा पितांबर परिधान करणं म्हणजे साधू किंवा संत नव्हे. कारण आत्ताची स्थिती जी आहे ती अशी झालेली आहे की दिसण्यासाठी फक्त साधुत्व साधायचं नसतं. कारण आज खूप लोक अशा संप्रदायांमध्ये आहेत की जिथे ज्ञानाच्या गोष्टी तर नसतात, परंतु त्या ठिकाणी फक्त साधूपणाचा किंवा संतपणाचा आव असतो. साधू हे असे असतात की ज्यांच्यामध्ये साधेपणा भरलेला असतो आणि ते फक्त देण्याचं काम करत असतात. संतांकडे तुम्ही जाल ना तर संत तुमच्याकडून कुठलीही अपेक्षाच करणार नाहीत. ते शिष्यांकडून कुठलीच अपेक्षा करत नाहीत. त्यांच्याकडे फक्त देणंच असतं. ते दाता असतात. तिथे गेला तर तुम्हाला ज्ञान आणि ज्ञानच भेटणार आणि त्या ज्ञानाच्या बळावर तू तुझ्या जीवनात जी काही प्रगती करशील ती प्रगती या बोधामुळे होत असते. म्हणून संत हे श्रेष्ठ असतात. म्हणून संतांचं मार्गदर्शन हे खरं असतं आणि असे खरे संत माणसांना ओळखता आले पाहिजेत. आज काय झालेलं आहे की आपल्याला एखादा दिखावा दिसला किंवा एखाद्या माणसाने चमत्कार केला की तो आपल्याला साधू किंवा संत वाटतो, त्याच्याकडे सिद्धी हस्तगत असं आपल्याला वाटतं आणि सगळी लोक तिथे धावत सुटतात. म्हणजे एखाद्या मेंढराने कशी एके ठिकाणी उडी मारली की सगळी त्याच्या मागे उडी मारत जातात, तसंच माणसंसुद्धा आज तशीच वागतात. एका ठिकाणी काहीतरी चमत्कारासारखं घडलेलं दिसलं की सगळी हजारोच्या हजारो, लाखोच्या लाखो लोक तिथे जातात, पण हा विचार करत नाहीत की खरंच आपली प्रगती होते की नाही जीवनात. आपल्याला तो जो कोणी साधू किंवा संत म्हणून घेणारा माणूस आहे किंवा जो कोणी व्यक्ती आहे तो आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्ञानाचा, स्मरणाचा मार्ग सांगतोय का, आपल्या जीवनामध्ये आपल्याला सत्य कळतंय का, हे विचार न करता आपण सरळ तिथे जातो आणि सगळं आपण जे काही करत असतो ते त्या माणसावरती विश्वास ठेवून किंवा त्याच्या हाती सुपूर्त करतो. मग आपल्या जीवनामध्ये सुख दुःखही येतच असतात, उतार चढाव हे होतच असतात, यश अपयश आपल्याला येतच. पण काही मंडळी जे अशा चमत्कारिक बाबा बुवांकडे जातात त्यांना असं वाटतं की आपल्याला जे काही यश भेटले ते इथे आल्यामुळेच भेटले आणि जर आपण या माणसाला सोडलं किंवा या व्यक्तीला सोडलं, याला श्रेय द्यायचं सोडलं तर आपलं सगळं जे जीवनातलं यश आहे ते निघून जाईल किंवा आपल्यावरती काहीतरी कोप होईल. अशा पद्धतीच्या समजुती आज पूर्ण समाजामध्ये आहेत आणि ह्या किती चुकीच्या समजुती आहेत. कारण सगळं काही जे करतो ते आपण आपल्या विचारांनी करत असतो. मग हे विचार जे आहेत ना ते महत्त्वाचे आहेत आणि या विचारांमध्ये जर बोध असेल तर तू तुझ्या जीवनात प्रगतीच करणार आहे. मग असे बोधप्रद विचार देणारे सद्गुरू असतात, असं ज्ञान देणारे संत असतात की जे तुझ्या जीवनात आल्यानंतर तुझ्या जीवनाचा कायापालट होतो. का? कारण तुला सगळीकडे ते ईश्वर पाहायला सांगतात. त्यांना स्वतःहून त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो, निस्वार्थ भावनेने, कारण त्यांना एकच तत्व दिसत असतं, सर्वत्र आत्मा भरलेला आहे ते दिसत असतं आणि म्हणून त्यांच्यासाठी जग म्हणजे विश्व हे त्यांचं घर झालेलं असतं. आणि आपण कसं आपल्या भावांना बहिणींना समजावून सांगतो, अरे हे कर, हे नको करू, असं ते संपूर्ण जगाला उपदेश करत असतात आपल्या बंधूंप्रमाणे, आपल्या मुलाबाळांप्रमाणे. म्हणून हे संत मायबाप आपल्याला साधना करायला सांगतात, हे आपल्याला आशीर्वाद देत असतात ज्ञानरूपाने आणि ते आशीर्वाद आपण घेतले पाहिजेत. फक्त एखादा माणूस काहीतरी चमत्कार करतो आणि तो बघून त्या मायाजाळामध्ये अडकून आपण आपलं जीवन अक्षरशः त्या माणसाच्या विश्वासावर जगत असतो आणि त्यामुळे काय होतं की जीवनात प्रगती होते की नाही हे बघत नाही, फक्त चाललंय तसं चाललंय.
आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा आपण ज्ञानाच्या मार्गावर नसतो. मग आपला मार्ग बरोबर आहे की चुकीचा आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. चुकीच्या मार्गावर चालतोय तरीसुद्धा अहंकार, त्यामध्ये अज्ञान आणि ह्या सगळ्यामध्ये आपण गुरफटून जातो. अशी स्थिती आपली होता कामा नये. म्हणून साधुत्व, संतत्व जे आहे ना ते असं असतं की ज्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ज्ञान भेटणार. ते दाता असतात. कुठलीही व्यक्ती जर तुमच्याकडून अपेक्षा ठेवते कुठल्याही धनाची, संपत्तीची किंवा तो जे काही करतोय त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला काहीतरी द्यावं अशी अपेक्षा जर करतोय ना तर तो संत नव्हे तर जंत आहे, हे लक्षात घ्या. संत हा कसा असतो की तो पूर्णतः स्वतःने जे त्याने अनुभवलेला आहे त्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवातून तो लोकांना सांगत असतो. अरे नाम घ्या, नाम घ्या. तुकाराम महाराज हेच करत होते की त्यांनी नाम अक्षरशः लोकांना पैसे देऊन सुद्धा घ्यायला लावलेलं आहे. एक त्यांचा असा अनुभव आहे की तिथे काही कामगार होते. त्या कामगारांना तुकाराम महाराजांनी सांगितलं की मी तुम्हाला पैसे देतो, जिथे इथे कमवताय त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी तुम्हाला देतो, फक्त सोपं काम आहे, नामस्मरण करत बसायचं. इथे सगळी मंडळी लाईनीत बसली. सुरुवात केली त्यांनी स्मरणाला आणि काही काळानंतर ते टिकेनात त्या ठिकाणी. एक जण उठून त्या कामाकडे परत तिथे जे कामगार होते तिथे गेला. असं का झालं? तुकाराम महाराज त्यांना पैसेसुद्धा देत होते, स्वतःकडचं धन देत होते, स्वतःच्या पदरची कष्टाची मेहनत त्यांना देत होते, कारण त्यांनी नाम घ्यावं. म्हणजे भावना बघा संतांची की त्यांना काय नको पण तू सुखी होऊ दे. मी आणि तो एकच झाला आहे म्हणून तो एकतत्व जो आहे ना तो पाहण्यासाठी हे संत आपल्याला शिकवत असतात. म्हणून हा जो बोध आहे तो बोध अनुभवणं फार महत्त्वाचं आहे. साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईचं मुराला अनुभवे, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैसी. म्हणजे जेव्हा हा बोध अनुभवता येतो ना तेव्हा आत्मानुभव होतो. मग हा जीवभावाने जो नांदतोय ना तो मरतो आणि फक्त स्वरूपात तो असतो. म्हणजे आत्मभावामध्येच तो नांदत असतो, आत्मस्वरूपामध्ये नांदत असतो. तो जीवभावातून मरून उरतो आणि फक्त त्याच्या ठिकाणी स्वरूपाचा आनंद असतो आणि तो चाखत असतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली इथे काय सांगतायत? कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैसी. याचा अर्थ लक्षात घेऊया. हे उदाहरण दिलं ज्ञानेश्वर माऊलींनी. म्हणजे कापुरालाच अग्नीचा स्पर्श झाला की अग्नी जसा पेटतो आणि काही काळानंतर अग्नीही नाहीसा होतो आणि ते जे कापूर आहे ते सुद्धा नाहीसं होतं. मग तिथे फक्त आकाश तत्व शिल्लक राहतं. तसंच जेव्हा आपण स्मरणाला सुरुवात करतो तेव्हा नाम घेता घेता, स्मरण करता करता त्याचा जो जीवभाव आहे तो पूर्णपणे निघून जातो. त्याचं मी देह आहे ही कल्पना नष्ट होते आणि मी आत्मा आहे अशा पद्धतीची वृत्ती त्याच्या ठिकाणी निर्माण होते. पण ही जी वृत्ती आहे ना ती सुद्धा विकृती आहे. याचं कारण असं की आपण मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे असं म्हणत राहत नाही. जे खरोखरीच आहे, आता तुला समजलंय ना की तू आत्मतत्व आहे. तुझा हा देह जो आहे तो देह म्हणजेच तू नव्हे, तर या देहाने, त्या चैतन्य शक्तीने या देहाला धारण केलेलं आहे. हा देह काही काळानंतर नसणार, पण पुन्हा हे जे आत्मतत्व आहे ते पुन्हा नवीन देह धारण करणार आहे. मग हे मी आत्मा आहे हे लक्षात आल्यानंतर सगळीकडे फक्त वस्तुस्थिती न स्वीकारता मी आत्मा आहे असं म्हणत राहणं हे बरोबर नाही. वस्तुस्थिती पाहता खरं तर आत्माच आहे आणि त्याचं आपल्याला फक्त स्मरण ठेवायचं आहे. कारण निसर्ग कसा आहे तो आहे आणि निसर्गाला आपल्याला पाहता येतं. निसर्गामध्ये तो आहे हे आपल्याला माहिती आहे, आपण ते जाणवून घेऊ शकतो, जाणीव होते आपल्याला तशी. तसंच हे आत्मस्वरूप हे आहे. मग ते फक्त म्हणत राहणं नव्हे तर ते जाणत राहिलं पाहिजे. हे या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. म्हणजे स्मरण हे तुझं आपोआप घडत राहिलं पाहिजे. आणि त्याआधी जी साधना आहे त्यामध्ये तुला जेव्हा बोध होतो की तू आत्मा आहे, त्या बोधाच्या अधिष्ठानावरती जे निव्वळ तत्व आहे, जे ब्रह्मस्वरूप आहे, फक्त आहे, त्याचा फक्त तुला स्मरणातूनच आनंद घेता येऊ शकतो. म्हणून आकाश तत्व जिथे शिल्लक राहताना, तसंच ज्ञानेश्वर माऊली अग्नीचा स्पर्श कापुराला झाल्यानंतर ते कापूरही नाहीसं होतं, आकाशच तत्व तिथे शिल्लक राहतं. तसंच हा स्मरण करणारा जो माणूस आहे त्याच्या ठिकाणी स्मरण करता करता पूर्ण देवभाव जागृत होतो आणि त्याच्या ठिकाणी फक्त नाम शिल्लक राहतं. नामदेव महाराज काय म्हणतात?
नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ, परब्रह्म केवळ राम नाम. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा एके ठिकाणी असं म्हणतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाशाहून पण मोठं हे नाम आहे. का? कारण हे नाम आपल्याला त्या परब्रह्माशी एकरूप करत असतं. म्हणून नाम तेची रूप, रूप तेची नाम, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. नाम हेच देवाचं रूप आहे. जसं बघा, आपण बाळाला एक नाव देतो. ते नाव का देतो? कारण त्याचं नाव आपल्याला लक्षात आलं की त्याचं रूप लगेच डोळ्यासमोर येतं, आणि त्याचं रूप डोळ्यासमोर आलं की लगेच नाव आठवतं. हे जर तुम्हाला लक्षात आलं ना, तर आपण देवाला जेव्हा नाम घेतो, कुठलंही, विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण म्हणा. आणि हे म्हणून जेव्हा सतत ही साधना घडत राहते, तेव्हा त्या साधकाला अंतःकरणात जी ज्योती प्रकाशित झालेली आहे अनंत काळापासून, तो प्रकाश दिसू लागतो. तो आनंद त्याला घेता येतो, तो अनुभव तो घेत असतो. आणि हा अनुभव घेता घेता मोक्षाची प्राप्ती होते. आणि संतांसाठी हाच मोक्ष असतो. हा मोक्ष अनुभवायचा असेल तर संत संगतीशिवाय गत्यंतर नाही. खऱ्या संतांची, खऱ्या साधूंची संगत होणं इथे फार महत्त्वाचं आहे, हे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात. कारण संत संगतीमध्ये टिकून राहण्यासाठी सुद्धा त्याचं मन तितक्या पात्रतेचं लागतं. माणसाचे विचार कसे आहेत ना, कलुषित मनाचा आहे तर तो टिकणारच नाही, हरिपाठ म्हणणारच नाही, नामस्मरण नामाचं मुखात येणारच नाही, विठ्ठलचा वी पण मनात येणार नाही त्याच्या. कारण त्याचं मन तेवढं पवित्र नाही आहे, त्याला ते घेता येत नाही आहे, स्मरण करण्याची ताकद त्याच्याजवळ आलेली नसते. म्हणून साधूंची संगत भेटणं हे सुद्धा पुण्य आहे, आणि स्मरण करण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. आणि अशी जेव्हा संत संगती लाभते आणि अखंड नामस्मरण होतं आणि सतत त्याला ईश्वराचंच स्मरण असतं, तेव्हा ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसेजनी आत्मतत्वी. म्हणजे गोडी लागली कशाची? स्मरणाची. आणि या आत्मतत्वाला सतत पाहण्याची गोडी लागली, आणि हे आत्मतत्व सर्वांमध्ये भरलेलं दिसतंय. आणि या आत्मतत्वाला पाहता पाहता मी जो जीवभावाने होतो तो आता फक्त देवभावाने उरलेलो आहे, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात आपल्याला. म्हणजे ही जी गोडी आहे ना, ती लागण्यासाठी काय पाहिजे? आपल्याकडे चिकाटी पाहिजे नामाच्या ठिकाणी, स्मरण सतत घडलं पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे, आवड लागली पाहिजे, गोडी निर्माण झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईश्वराप्रती व्याकुळता असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. ईश्वरावर प्रेम असलं तर नाम घेणारच माणूस, मुखात नाम येणारच त्याच्या. फक्त आत्मस्वरूप नांदत राहतं सतत आनंदाने. तेव्हा संत काय सांगतात की त्यांचा प्रत्येक क्षण हा दिवाळीचा झालेला आहे. प्रत्येक क्षणी ते दिवाळी साजरा करतात. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपावली. अशी दिवाळी जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये साजरी करायची असेल तर जसं नामस्मरण आपल्याला संतांनी सांगितलेले आहे तशी ती नामाची ज्योत पेटत राहिली पाहिजे. जसं आपण दिवाळीत बघा दिवा पेटवतो आणि तो दिवा विझू नये म्हणून तेलाची धार सोडून ठेवतो, तशी नामस्मरणाची धार सोडून ठेवायची. म्हणजे हा जो दिवा पेटलेला आहे तो सतत राहील आणि त्याच्यावरती आपलं लक्ष राहील. आणि असं लक्ष जर राहिलं ना, अलक्षाकडे लक्ष द्यायला आपण शिकलो ना, तर खऱ्या अर्थाने जो साधूचा बोध झाला आहे तो आपल्याला अनुभवता येईल. म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला तळमळीने सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.